नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पहिलीच मोठी बातमी आहे चांदवड येथून। चांदवडमध्ये ननंद भाऊजेमध्ये राडा। चांदवड न्यायालयाबाहेर खावटीवरून ननंद भाऊजेमध्ये जबरदस्त हाणामारी। नाशिकच्या चांदवड येथे 5 एप्रिल रोजी संध्याकाळी न्यायालयाबाहेर अजब प्रकार। पूर्व नवऱ्याजवळून खावटी मागणाऱ्या महिलेनं दुसरं लग्न केल्यानं निर्माण झाला मोठा गोंधळ। माधुरी योगेश इंगळे हिने विकास केसेसोबत आधी लग्न केलं, पण नंतर त्याला सोडून दुसऱ्याशी लग्न केलं। मात्र पहिल्या नवऱ्याकडून खावटीसाठी दावा दाखल आणि खटला सुरू असतानाच दुसऱ्या नवऱ्याची एंट्री। न्यायालयाबाहेर माधुरी, तिची ननंद आणि भाऊजेमध्ये खावटीवरून जोरदार झटापट। दोन्ही नवरे एकाच वेळी कोर्टात आणि त्यांच्या समोर नातेवाईकात जबरदस्त राडा। पाहूया पुढील बातमी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शेतकऱ्यांकडून जोरदार निषेध। कर्जमाफीचं काय करता? शेतीत गुंतवणूक करता का? कोकाट्यांच्या या सवालामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मसलगा येथे छावा संघटनेकडून जोरदार आंदोलन। कृषी मंत्र्यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत पुतळा जाळण्यात आला। छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष छावादास साळुंके, माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड, बालाजी पिंड आणि शेकडो शेतकरी आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी। शेतकऱ्यांचा संताप उफाळला आणि रस्त्यावर उतरले आंदोलन। पाहूया पुढील बातमी। फुलंब्रीच्या चौका घाटात इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। फुलंब्री तालुक्यातील चौका घाटातील जंगलात एक इसम झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। शुक्रवारी सकाळी अंदाजे 45 वर्षीय अनोळखी पुरुष झाडाला लटकलेला आढळताच खळबळ। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सहाने, अनिल शिंदे आणि अनिल पाजंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली। मैताला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। फुलंब्री पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात मैताची ओळख पटवली। मैताचे नाव अण्णासाहेब काशीनाथ वाघचौरे, वय 53, राहणार इंद्रप्रस्थ कॉलनी, वाळून, संभाजीनगर। फुलंब्री पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद, तपास सुरू। पाहूया पुढील बातमी। आदिवासी महिलेच्या पोटातून 18 किलोचा गोळा शस्त्रक्रियेतून काढला। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील टिंगरी येथील आदिवासी महिला सुशीलाबाई बाबूलाल माळी यांच्या पोटातून डॉक्टरांनी शस्त्रक्रियेने 18 किलो वजनाचा गोळा यशस्वीपणे काढला। गरीब कुटुंबातील सुशीलाबाई यांच्या मदतीस देवदूत ठरले आमदार दिलीप बोरसे। घराला आग लागल्यानंतर पाहणीस आलेल्या आमदारांनी महिलेला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली। कागदपत्र जळून खाक, तरी आधार कार्ड, रेशन, मतदान कार्ड 2 दिवसात तयार। कळवण उपजिल्हा रुग्णालयातून नाशिकच्या रुग्णालयात दाखल करून दिले नवजीवन। डॉक्टर सुलभ भामरे यांच्या टीमने केलेली यशस्वी शस्त्रक्रिया। सध्या महिलेची प्रकृती स्थिर। 5 एप्रिल रोजी आमदार बोरसे यांनी रुग्णालयात भेट देत महिलेला दिले आश्वासक धीर। पाहूया पुढील बातमी। शेतकऱ्यांनो, पीक कर्ज नूतनीकरण करा, मिळवा व्याज परतावा। लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना मोठं आवाहन। व्याज परताव्यासाठी पीक कर्जाचं नूतनीकरण आवश्यक। 2022-23 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 750 पैकी 566 शेतकऱ्यांनी कर्ज नूतनीकरण केल्यामुळे त्यांना मिळाले 10 लाखाहून अधिक व्याज परतावा। जिल्हा बँकेचे 1936 पैकी 1763 शेतकऱ्यांना मिळाले तब्बल 32 लाखांचा लाभ। केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 3% व्याज परतावा, पण त्यासाठी खातं चालू असणं गरजेचं। त्यासाठी वेळेत कर्जावरील व्याज भरा, नावे बँकेच्या यादीत चढवा। ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक भगवान सवंडीकर यांच्या शेतकऱ्यांना स्पष्ट आव्हान, तुमचं पीक कर्ज नूतनीकरण करा आणि शासकीय लाभ घ्या। पाहूया पुढील बातमी। लातूर हादरलं, आयुक्त बाबासाहेब मनोहरेंचा आत्महत्येचा प्रयत्न। लातूर महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी रात्री स्वतःवर झाडली गोळी। डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, पण सुदैवानं बचावले। लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल, प्रकृती सध्या स्थिर। गोळी डोक्याच्या उजव्या बाजूने आरपार, डॉक्टरांनी सुरू केले ऑपरेशन। सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांची माहिती, उपचारांना ते प्रतिसाद देत आहेत। घटनेनंतर माजी मंत्री संजय बनसोडे आणि डॉक्टर अरविंद भाताब्रे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट, डॉक्टरांशी चर्चा। आत्महत्येच्या या प्रयत्नामुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे। पाहूया पुढील बातमी। लातूरात मध्यरात्री गुटखा सापडला, 4,03,000चा मुद्देमाल जप्त। प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक उघड। मध्यरात्री 2:30 वाजता छापा, गुटखा, 4 चाकी वाहन आणि मोबाईलसह एकूण 4,03,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त। यात अभिलाष गीते, वय 19, लातूर अटकेत, तर मुकेश लहाने फरार असून त्याचा शोध सुरू आहे। सदरची कारवाई गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली। तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सिंग राजपूत आणि पथकाकडून सुरू। पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ऑपरेशन पार पडले। या पथकात साहेबराव हाके,
रियाज सौदागर, मनोज खोसे, अर्जुन राजपूत, राहुल कांबळे, प्रदीप चोपणे आदी सहभागी होते. लातूरात गुटख्याचा अवैध धंद्यावर पोलिसांचा दणका, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पाहूया पुढील बातमी. पैठण तहसील कार्यालयात दिव्यांगांचा छळ, हयात प्रमाणपत्रासाठी 200-300 रुपयांची जबरदस्ती. दिव्यांग वृद्ध विधवा महिलांची फसवणूक, संजय गांधी श्रावणबाळ योजनेचा लाभार्थ्यांना दलालांचा त्रास. पैठण तहसील कार्यालयाच्या बाहेर एजंटांचा सुळसुळाट. फ्री असणाऱ्या हयात प्रमाणपत्रासाठी पैसे वसूल, तहसीलमधून ठराविक एजंटकडे पाठवण्याचा आरोप. गोरगरिबांना अपमानित आणि त्रासदायक अनुभव, अनेकांना कार्यालयात लंगडत झुरत यावं लागतं. 2 वेळचं जेवण जमत नाही पण 300 रुपये द्यावे लागतात. याबाबत तक्रारी वाढल्या असून चौकशीची मागणी जोर धरत आहे. तहसीलदारांनी तात्काळ लक्ष द्यावं, दलालांना हकलावं आणि दिव्यांगांना घरपोच सेवा मिळावी अशी जोरदार मागणी. पाहूया पुढील बातमी. चोरीची रिक्षा, पोलिसांची तडाखेबंद कारवाई. नाशिक क्राईम ब्रांच युनिट 2 ची मोठी कामगिरी. चोरीची रिक्षा वापरणाऱ्या इस्माला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं. राणीनगर पाथर्डी फाटा येथे सापळा रचून MH5 DL 1358 क्रमांकाची चोरीची रिक्षा जप्त. 21 वर्षीय यश दत्तात्रय वाघे याला अटक. डोंबिवलीतून रिक्षा चोरण्याची कबुली दिली. 1.25 लाख रुपये किमतीची रिक्षा हस्तगत. आरोपीसह रिक्षा डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात. आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार क्राईम युनिट 2चे ॲक्शन मोडमध्ये दहशत, चोरी, कोयता गँगवर पोलिसांचा धडाकेबाज मोर्चा. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत वाडेकर आणि डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली. यावेळी PSI मुख्तार खान पठाण, APSI गुलाब सोनार, हवलदार चव्हाण, वानखेडे वाहतूक शाखेचे देवरे आणि मोरे आदी या पथकात सहभागी होते. पाहूया पुढील बातमी. गटारात लपलेला चोरटा अखेर जेरबंद. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये सराईत जनावर चोर अशोक याला पोलिसांनी अटक केली आहे. मागील 2.5 वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील म्हशी चोरीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे उदगीर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांना पाहताच अशोकने मोठ्या गटारात लपण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. संपूर्णपणे घाणीत माखलेल्या अवस्थेत त्याला एका वॉशिंग सेंटरवर नेण्यात आलं. स्वच्छ केल्यानंतर पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. उदगीर ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अशोकने विविध ठिकाणी चोरलेल्या जनावरांबाबतची माहिती घेतली जात आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.